पंतप्रधानांच्या आवाहनाला विविध नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देण्यात आला. पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विधान भवनापर्यंत बुलेटवरून प्रवास. बुलेटवर पाठीमागे आशिष शेलार. देशहिताकरता पंतप्रधानांचं आवाहन, ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावं म्हणून बुलेटवरून प्रवास. फडणवीसांची प्रतिक्रिया. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इलेक्ट्रिक कारनं विधान भवनात. पंतप्रधान मोदींनी खूप कठोर निर्णय घेतलेले नाहीत. विरोधकांनी प्रगल्भ होणं गरजेचं. मुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर टीका. तर पुढील 6 महिने मोठ्या शासकीय कार्यक्रमांचं आयोजन करणार नाही, अशी फडणवीसांची माहिती. ताफ्यातील गाड्या आणखी कमी करण्याचाही निर्णय. शासनाचे इव्हेंट रद्द करा. सध्या पेट्रोल डिझेल वाचवण्याचे जे फोटो सेशन आणि इव्हेंट सुरू आहे त्यातून बाहेर या. नीट प्रकरणावरून राज ठाकरे आक्रमक. राज्याच्या हितासाठी कठोर भूमिका घेण्याची मागणी. निवडणुकीच्या निकालानंतरच आवाहन का केलं? इंधन बचतीचा निर्णय घ्यायला इतका वेळ का लागला? शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना सवाल. मोदींना सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी. त्यागाचा दिखावा करणाऱ्यांचा दुटप्पीपणा समोर आलाय. आदित्य ठाकरेंची टीका. प्रचार दौऱ्यांसाठी हजारो कोटी खर्च करणारे आता त्यामागचं नाटक करतायत. हा फक्त युद्धाचा नाही तर 12 वर्षातील अपयशी आर्थिक धोरणांचा परिणाम. आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल. मंत्री नितेश राणेंचा शासकीय बंगल्यापासून मंत्रालयापर्यंत पायी प्रवास. सर्वांनी पंतप्रधान मोदींचं आवाहन पाळलं पाहिजे. नितेश राणेंची प्रतिक्रिया. तर पालखी मार्गाच्या पाहणीवेळी नितीन गडकरींचा बसमधून प्रवास. मात्र गडकरींच्या बसमागे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या 40 गाड्या. रवींद्र चव्हाण महाजनांचा चार्टर्ड विमानानं प्रवास. मोदी फडणवीसांच्या आवाहनानंतर छान काटकसर सुरू. रोहित पवारांची टीका. तर चव्हाण महाजनांचा चार्टर्ड विमानासह फोटो रोहित पवारांकडून पोस्ट. विमानं हवेतल्या ऑक्सिजनवर उडत असल्याची टीका. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून हरताळ. सुनेत्रा पवारांचा मुंबई पुण्याचा चार्टर्ड विमानानं प्रवास. एकदा बाईकने आलं म्हणजे प्रश्न सुटत नाही. सरकारचे मंत्री चार्टर्ड विमानानं फिरतात. अंबादास दानवेंची टीका. तर संकट टळेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी बाईकवरच फिरावं. अनिल परब यांचं आवाहन. देशावर महागाईचं महासंकट घुंगावतंय. पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. गेल्या 42 महिन्यामध्ये एप्रिलमध्ये सर्वाधिक घाऊक महागाई दर. एप्रिल महिन्यामध्ये घाऊक महागाई दर 8.30%वर. मार्चमध्ये घाऊक महागाई दर 3.88%वर होता. नवी दिल्ली महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम सुरू. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर दिल्ली महापालिकेचा निर्णय. 1/3 कर्मचाऱ्यांसाठी तातडीनं वर्क फ्रॉम होम व्यवस्था लागू. मुंबईत महानगर सीएनजीच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ. आजपासून नवे दर लागू. प्रति किलो सीएनजीसाठी आता 84 रुपये मोजावे लागणार. केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर तत्काळ बंदी लागू. किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय. पुढील आदेशापर्यंत बंदी लागू असणार. एअर इंडियाकडून विमानांच्या आंतरराष्ट्रीय फेऱ्यांमध्ये कपात. शिकागो, न्यूयॉर्कसह महत्त्वाच्या सेवा 3 महिन्यांसाठी तात्पुरत्या स्थगित. इंधनाचे दर वाढल्यानं एअर इंडियाचा निर्णय. आजपासून दूध महागलं. अमूल आणि मदर डेअरी दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ. सर्वसामान्यांच्या खिशाला फटका. आयात शुल्कातील वाढीनंतर जळगावच्या सराफा बाजारामध्ये सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरामध्ये वाढ. सोनं 1,000 महागलं तर चांदीचे दर स्थिर. सोन्याचे दर जीएसटीसह 1,64,800 रुपयांवर. सोनं 2 दिवसातच सोन्याच्या दरामध्ये तब्बल 9,000ची वाढ. अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 95.92च्या निच्चांकावर. अमेरिकी डॉलरची मागणी कमी न होण्याचा भारतीय चलनाला फटका. शासकीय अधिकाऱ्यांनी परदेश दौरे रद्द करावेत. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राज्य शासनाकडून परिपत्रक जारी. दैनंदिन वापरामध्ये इलेक्ट्रिक वाहनं वापरण्याचं आवाहन. आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. विधान भवनामध्ये विधान परिषदेच्या नवनियुक्त 10 आमदारांचा शपथविधी. सभापती राम शिंदेंनी दिली आमदारकीची शपथ. मुख्यमंत्री फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांची उपस्थिती. दिशांत सिद्दीकींनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ इंग्रजीमधून घेतली. काही जण जाणून बुजून मराठी द्वेष्टे असल्याचं दाखवतात. शिरसाटांची टीका. तर इंग्रजीतून शपथ ही शासनाच्या कानाखाली चपराक. मनसेच्या योगेश चिलेंचा निशाणा. तर मला मराठी येते. दिशांत सिद्दीकींचं उत्तर. आनंद परांजपे थोड्याच वेळात शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. परांजपेंकडून राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा. विधान परिषद न मिळाल्यानं परांजपे नाराज असल्याच्या चर्चा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आर्थिक अधिकारांमध्ये मोठे फेरबदल. आर्थिक व्यवहारांचे सर्वाधिकार आता सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवारांकडे. आधी अजितदादांसह प्रफुल्ल पटेल आणि त्रिवेदींकडे होते अधिकार.
पटेल तटकरेंच्या कर्तृत्वाची मला कल्पना आहे. कोणाला कोणतं पद द्यायचं हा त्यांचा पक्षाचा अधिकार आहे. सध्याच्या नेतृत्वाचे असेसमेंट वेगळं असेल, त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला असेल. राष्ट्रवादीमध्ये प्रफुल्ल पटेल सुनील तटकरेंचे अधिकार कमी केल्याच्या चर्चेवर शरद पवारांचं वक्तव्य. बारामतीमध्ये जय पवार यांचा जनता दरबार. राष्ट्रवादी भवनमधील जनता दरबाराला तालुक्यातील नागरिकांची मोठी गर्दी. राहुल गांधींसंदर्भात फडणवीसांनी वापरलेले शब्द चुकीचे. शरद पवारांची टीका. राहुल गांधी देशातील सर्वात रिजेक्टेड नेता असं वक्तव्य फडणवीसांनी केलं होतं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 20 मे रोजी महत्त्वपूर्ण बैठक. बैठकीला आजी माजी आमदार उपस्थित राहणार. मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठक पार पडणार. सुनील तटकरेंनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर पार पडणाऱ्या या बैठकीला महत्त्व. वारकऱ्यांमध्ये डावे आणि उजवे असं काही नाही, असे वाद निर्माण करणं हा साधू संतांचा अपमान आहे. शरद पवारांच्या वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी झाल्याच्या वक्तव्यावर गडकरींचं उत्तर. पुण्याच्या हडपसरमध्ये रुग्णालयाबाहेर आढळलेली बॉम्ब सदृश वस्तू निकामी. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. एटीएससह आयबी आणि पुणे पोलीस असा तिहेरी तपास सुरू. रुग्णालयातील डॉक्टर नर्सचे जबाब नोंदवले. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लांबणीवर. 16 जूनला सत्र न्यायालय निकाल देणार. वैद्यकीय कारणास्तव 2 आरोपी कोर्टामध्ये हजर राहू न शकल्यानं निकाल लांबणीवर. निंबाळकर हत्या प्रकरणामध्ये माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटलांसह 9 आरोपी. नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर उद्या मोठा फैसला. जिल्हा सत्र न्यायालयानं युक्तिवाद पूर्ण निर्णय राखून ठेवला. 4 आरोपींसह अश्विनी चेनानीच्या जामीन अर्जावरही उद्या सुनावणी. नीट पेपर फुटी प्रकरणी मोठी अपडेट. परीक्षेच्या प्रक्रियेदरम्यान पुण्यातील मनीषा वाघमारेकडे 21 वेगवेगळ्या बँक खात्यातून लाखो रुपये जमा. तपासातून धक्कादायक माहिती समोर. लोखंडे आणि मनीषा यांच्यामध्ये अनेक संशयास्पद व्हॉट्सअप कॉल्स आणि टेलिग्राम मेसेजेस. अशोक खरात विरोधात नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल. खरात विरोधात पहिल्या 2 गुन्ह्यांचं दोषारोपपत्र दाखल. 1150 पानांचं चार्जशीट दाखल करण्यात आलंय. रुपाली चाकणकरांची 8 तास ईडीकडून चौकशी. कोणतेच आर्थिक व्यवहार नसल्यानं बाकीचे प्रश्न उद्भवले नाहीत. ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. रुपाली चाकणकरांची चौकशीनंतर प्रतिक्रिया. समतापता संस्थेमध्ये प्रतिभा चाकणकर, तन्मय चाकणकरांची बनावट खाती प्रकरणी चौकशी. अंजली दमानियांकडून अशोक खरात आणि चंद्रकांत पाटलांचा फोटो ट्विट. चंद्रकांत पाटील खराच्या पाया पडतानाचा फोटो शेअर. मंत्र्यांची हीच परिपक्वता असेल तर देवा देश वाचव असं ट्विट करत दमानियांचा निशाणा.